गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करून टोरेस कंपनीचे अधिकारी आणि कर्मचारी एका रात्रीत गायब झाले आणि त्यानंतर सगळे गुंतवणूकदार परेशान झाल्यानंतर याच टोरेस कंपनीच्या कार्यालयाबाहेर आंदोलन करू लागले। सध्या या टोरेस कंपनीच्या बाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त आहे, कारण 6 तारखेला जे काही इथं घडलं त्यानंतर बरेचसे गुंतवणूकदार हे रागापोटी त्या आतमध्ये कार्यालयामध्ये घुसलेले होते, काही प्रमाणामध्ये तोडफोड सुद्धा झालेली होती आणि सध्या पोलिसांकडून या सगळ्या प्रकारांचा तपास जरी सुरू असला तरी मात्र दादर सारख्या मध्यभागी आपण पाहतो की टोरेस नावाचा हा बोर्ड लावलेलं हे कार्यालय, जिथे टोरेस या कंपनीचं कार्यालय होतं आणि फॉरेन कल्चर असणारी ही कंपनी या ठिकाणी आपलं साम्राज्य उभं करत होती। मात्र वर्षभरातच या कंपनीनं हजारो गुंतवणूकदार शोधले, त्यांच्याकडनं कोट्यवधी रुपयांची रक्कम घेतली आणि त्यानंतर चांगला परतावा देण्याचं आमिष सुद्धा दाखवलं। त्यांना मोनोटाइज नावाचा एक स्टोन सुद्धा दिला, ज्या स्टोनच्या माध्यमातून त्यांना येत्या आठवड्यामध्ये किंवा पुढच्या काळामध्ये चांगल्या प्रकारची गुंतवणूक केल्यानंतर चांगला परतावा मिळेल अशाचं आमिष दाखवण्यात आलेलं होतं। मात्र अचानकच एका रात्रीमध्ये या सगळ्या कंपनीनं आपले सगळे जे काही गुंतवणूक केलेलेदारांचे जे पैसे आहेत ते घेऊन इथून सगळे कर्मचारी पळून गेले। मात्र पोलिसांनी वेळीच या सगळ्या प्रकरणामध्ये कंपनीशी संबंधित असणाऱ्या व्यवस्थापक आणि आणखी 2 जणांना अटक केलेली आहे। सध्या 3 जण या प्रकरणामध्ये अटकेत जरी असले तरी मात्र या सगळ्या मागचे मुख्य सूत्रधार कोण आहेत त्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडून केला जातोय। सध्या टोरेस कंपनीच्या बाहेर आपण पाहतोय की वेगवेगळे रॅपिड ॲक्शन फोर्स असतील किंवा दंगल नियंत्रण पथकं असतील ही सुद्धा तैनात करण्यात आलेले आहेत। आर्थिक गुन्हे शाखेकडून या सगळ्या प्रकरणाचा तपास सध्या सुरू आहे। प्रदीप कुमार वैश्य यांच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे, ज्यांची रक्कम ही जवळपास 13 कोटींची आहे आणि 13 कोटी रुपये एका भाजी विक्रेत्यानं या टोरेस कंपनीमध्ये गुंतवलेले होते, ज्यामध्ये स्वतःचे 4.5 कोटी रुपये होते तर जवळपास नातेवाईकांची मित्रांची मिळून 8.5 कोटी अशी एकूण 13 ते 14 कोटींची रक्कम एका भाजी विक्रेत्यानं गुंतवलेली होती आणि त्याच्या तक्रारीवरून मुंबई पोलिसांनी यामध्ये गुन्हा दाखल केलेला आहे। हजारो गुंतवणूकदार आहेत, त्या सगळ्यांचं स्टेटमेंट रेकॉर्ड करून या सगळ्या प्रकरणामध्ये येत्या काळात कसा तपास होतो आणि टोरेसच्या मागे पडद्यामागचे सूत्रधार येत्या काळात पोलिसांच्या तपासामध्ये निष्पन्न होतात का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र गुंतवणूकदारांचा राग पाहता या सगळ्या ठिकाणी कंपनीच्या ठिकाणी कुठलाही तणाव निर्माण होऊ नये किंवा तोडफोड होऊ नये यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये पोलीस बंदोबस्त सुद्धा सध्या तैनात केल्याचं पाहायला मिळत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट योगेश सोबत कृष्णा सोनारवाडकर, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।